नमस्कार मंडळी, तुमचं अश्विनी अन्नपूर्णा चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत कुरमुरीत असे मुरमुऱ्याचा चिवडा. कसल्याही प्रकारचा मसाला न वापरता आपण बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे, अर्धा कप डाळ्या घेतलेल्या आहे, 1 कपमध्ये मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आणि हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत 3-4. इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतले. ते छान कडकच आहे, कारण मी आताच पॅकेटमधून काढलेले आहे, तर मी ते भाजून घेत नाही आहे. तुम्ही वाटल्यास भाजूनही घेऊ शकतात. इकडे आपण तेलात छान लसूण तळून घेणार आहोत. लसूण आपल्याला छान गोल्डन होऊन द्यायचं आहे. लसूण तळल्यानंतर त्यात मी जे खोबऱ्याचे काप कापले होते ते आपण टाकून घेणार आहोत. खोबऱ्याचे कापही आपल्याला छान तळून घ्यायचे आहे. आपण जसे जसे पदार्थ तळणार तसे तसे जे मुरमुरे आपण घेतलेले आहे त्यामध्ये टाकत जाणार आहे. आपले खोबरेही छान हे झालेलं आहे, तळल्या गेलेलं आहे. आपल्याला जाळायचं नाही आहे, आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. इकडे बघू शकता आपण परत खोबरे टाकून घेतलं. आता तेलात मी शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाणे आपल्याला एकदम लालसर होईपर्यंत छान तळून घ्यायचे. तळताना एक लक्ष ठेवा, कसल्याही प्रकारचं काही मटेरियल जळायला नको. इकडे आपले शेंगदाणे तळून झालेले आहे, आपण मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेतले. इकडे मी परत तेलामध्ये डाळ्या टाकून घेतल्या. डाळ्याही आपल्याला छान तळून द्यायच्या आहे, अशा गोल्डन होऊन द्यायच्या आहे. हे टाका, खूप छान लागतं चवीला. आणि मी अर्धा किलोच्या मापानुसार मटेरियल टाकलेलं आहे. तुम्ही जास्त मुरमुरे घेत असाल तर सामग्री वाढवावं लागेल, सामग्री वाढवू शकतात. आणि मी लहान मुलाच्या हिशोबाने करते, त्यामुळे मी तिखटपणा कमी ठेवलेला आहे. तुम्ही हवं तर तिखटपणा जास्तही करू शकता, हिरव्या मिरच्या जास्तही घालू शकतात. इकडे बघू शकता छान आपण कढीपत्ता हिरव्या मिरच्या तेलात घालून घेतल्या, ते तळून घेतल्या. आता आपण गॅस कमी करून घेणार, म्हणजे बंद करून घ्या. आता मी त्यात हळद घालून घेणार आहे. गॅस यासाठी बंद करून घ्यायचा, कारण तेल आपल्याला तापलेलं असतं. हळद घातल्यानंतर ते हळद जळायला नको. आपण गॅस बंद करून घेतलेला होता. आपली हळदही छान तेलात परतल्या गेलेली आहे. आता आपण जे मुरमुरे केलेले होते साईडला तयार, ते आपण त्यात कढईत घालून घेणार आहोत. आणि छान आपल्याला शेव घालून त्यात खालीवर करून घ्यायचे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या शेव वापरू शकता. मी इथे 2 प्रकारच्या शेव वापरलेल्या आहे. एक अधिक बारीक आणि एक मीडियम जाड अशी शेव वापरलेली आहे शेवभाजीची. तुम्ही याच्यापेक्षाही जास्त वापरू शकतात जाड, किंवा तुम्ही जी पापडी असते तीही वापरू शकतात. अजूनही बरेच पदार्थ तुम्ही त्यात वापरू शकतात, पण मी थोडेच वापरले आहे, माझ्या लहान मुलाच्या हिशोबाने वापरलेले आहे. घरगुती पदार्थ आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. सोप्पा आहे, झटपट होणारा आहे आणि चमचमीत खाणारा पदार्थ आहे, आवडीने खाशाल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि नवनवीन पदार्थ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यात आपल्याला छान चाट मसाला घालून घ्यायचा आहे. मी 1 टेबलस्पून चाट मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. ते घातल्यानंतर आपल्याला छान जे भेळ आहे किंवा चिवडा आहे खालीवर करून घ्यायचा आहे. आपल्याला छान त्यात जे मीठ आणि जो चाट मसाला होता तो एकजीव करून घ्यायचा आहे. एकजीव झाल्यानंतर आपल्याला छान तो चिवडा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. थंड झाल्यानंतर आपण तो एकदम पॅक डब्यामध्ये स्टोर करून ठेवणार आहोत. खूप दिवस टिकतो. तुम्ही नक्की ट्राय करा, चवीलाही खूप छान लागतो.